ब्रह्म ब्रह्म माने शिव, शिव माने सत्य, सत्य माने होश, होश माने जीवन. सगळे शब्द आहे. कृष्ण, ब्रह्म, ब्रह्मालाच ब्रह्म जसा शब्द आहे तसा शिव शब्द आहे, तसाच सत्य शब्द आहे, तसाच होश शब्द आहे, तसाच जीवन शब्द आहे, तसाच राम शब्द आहे, कृष्ण शब्द आहे. शब्द असो, मुक्ती शब्द आहे, आनंद शब्द आहे, साक्षी शब्द आहे, आत्मा शब्द आहे, हे शब्द आहे सगळे. चर्य, चर्य माने राहणे, राहणे माने जगणे, जगणे माने पाळणे, पाळणे माने तिथं स्थित होणे, म्हणजे ब्रह्मचर्य. आता आपण कोणीतरी विचारात राहतो, विचारात नको राहू ते सांगतो तू सत्यात राह. कोणीतरी विषयात राहतं, कोणीतरी कामनेत राहतं, कोणीतरी पैशात राहतं, लोभात राहतं, मोहात राहतं. जेवढं पण आपल्याला वाटतं बाहेर 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 साधन आहे, ते सगळे साधन अंततः मनात राहायचे साधन आहे. कारण की आधी मन आहे, आधी कल्पना आहे, मग कार्य आहे. आधी कर्म आहे, मग कार्य आहे. आधी विषय आहे, मग प्रयत्न आहे. आधी विचार आहे, मग प्रकृती प्रवृत्ती. इथं न राहणेच ते सांगतं. इथं नका राहू, इथं राहा. इथं राहा माने सत्यात राहा, सत्यात राहा माने स्थित व्हा, सत्यात राहा माने होशमध्ये राहा. हेच यालाच म्हणतात ब्रह्मचर्य. न ब्रह्मचर्य तो अर्थ आहे जो या लोकांनी आपल्याला सांगितला आहे. न ब्रह्मचर्याचा तो अर्थ आहे जो या पाखंडी आपल्याला लोकांनी सांगितला आहे. हे अजून आपल्याला सांगताय तुम्ही अशा अशा नियम पाळा, तसे तसे करा, बल्कि न तो मेन पहिला नियम समजून. हे महत्त्वाचे असू शकतात नियम, पण आधी समज महत्त्वाची. जोपर्यंत आपण ती समज समजून घेणार नाही तोपर्यंत हा प्रयत्न व्यर्थ आहे. मग न ते समजावता जर ते आपल्याला हे समजत असेल तर ते आपल्या अजून विरोधात आपलं वाटोळं करून राहिले, ते आपल्याला अजून चुकीचं सांगू राहिले. कारण की तुम्हाला ते सगळे शब्द देऊन अंततः कुठं राहण्यासाठी राहू राहिले, विचारांतच राहण्यात राहू राहिले, विचारांतच राहू राहिले, मनातच राहण्यासाठी सांगू राहिले. हे मनात राहणंच तर चुकीचं आहे, म्हणून तर तो शब्द आहे मनाच्या इथं नका राहू, तुम्ही इथं राहता ते चुकीचं आहे. मग कुठं राहायचं? ज्या टायमाला असा प्रश्न उठतो, असा प्रश्न निर्माण होतो, त्या टायमाला हा व्रत सुरू होतो, ही साधना सुरू होते, ही जीवनाचं लक्ष सुरू होतं. अनेकांचा चुकीचं मुळे आता हा प्रयत्न करत राहणं हाच आहे समाधान, हाच आहे मार्ग.